नमस्कार मैत्रिणींनो. तर बघा, तुमचे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत करते. तर मी इथं बटवा बनवलेला आहे. तर बघा, हा असाच काही रेडी झालेला आहे. तर हा बटवा कसा बनवायचा आहे ना, तर तेच आज आपण पाहणार आहोत. तर बघा, मी इथं ब्लाऊज पीस होतं माझ्याकडं, त्याचेच मेन फॅब्रिक 2 घेतलेले आहेत. आणि ते किती इंचाचे आहेत तर 10 बाय 10चे आहेत. म्हणजे त्याची लांबी आणि रुंदी हे दोन्हीही 10 बाय 10च आहे. तुम्ही बघू शकतात, हे तेवढ्याच मापाचे 2 अस्तर घेतलेले आहेत आणि तेवढ्याच मापाचे 2 कॅनव्हास पेपर देखील कट करून ठेवलेले होते. तर चला, तर मग आपण इथं बटवा आता शिवायला शिकूया. तर त्यावर नंतर अस्तर ठेवून द्यायचं आणि अस्तर ठेवल्यानंतर त्यावर ठेवायचं आहे कॅनव्हास पेपर. जसं की व्हिडिओमध्ये दिसत आहे त्या अगदी त्याप्रमाणे. आणि ह्यानंतर याची सगळीकडून एक स्टिच करून घ्यायची. सगळीकडून नाही, सॉरी, वरच्या साईडने याला शिवून घ्यायचं आहे. आणि ते इकडं तिकडे सरकू नये म्हणून त्याला मी इथं पिनअप लावून घेतलेलं आहे. तुम्हाला दिसत असेल, चारी बाजूने इथे पिनअप लावून घेतलेलं आहे. आता इथं काय करायचं आहे ना, वरच्या साईडनं होतं ना, ते म्हणजे प्लेन फॅब्रिक होतं का आपलं, त्या साईडनं मी इथं अशी एक शिलाई मारून घेणार आहे. आणि तो कपडा आहे ना, तो मी उलटून घेणार आहे. फिनिशिंगसाठी जो काही एक्स्ट्राचा आहे ना, ते मी इथं कट करून घेतलेलं आहे. आणि हे अशा प्रकारे मी इथं फोल्ड देखील करून घेणार आहे, जसं की व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसत आहे. त्यानंतर मी संपूर्ण याला गोल तिन्ही बाजूने मी काय केलेलं आहे, शिलाई मारून घेतलेली आहे. आणि जो काही एक्स्ट्राचा कपडा आहे ना, तो इथे मी कट करून घेतलेला आहे. तुम्ही पण असंच करा. सेम ह्याच पद्धतीने मी दुसरा देखील जो पार्ट होता आपल्याला तो देखील मी इथे शिवून घेतलेला आहे. तर आता याला काय करायचं आहे, असं फोल्ड करायचं आहे. आणि फोल्ड केल्यानंतर ज्या साईडने ओपन बाजू आहे ना, त्या साईडने, खालच्या साईडने इथे 1 इंचावरती मी मार्किंग केलेलं आहे. आणि असा गोल राऊंड तिथे करून घेतलेला आहे. गोल राऊंड केल्यानंतर त्या ठिकाणी मी कात्रीने गोल राऊंडमध्येच कट करून घेतलेला आहे. जसं की आपल्याला पोटली बॅगचा गोल आकार असतो ना, त्या पद्धतीने होतो. तुम्हाला जसं आवडतं, चौकोनी आवडत असेल तर तुम्ही चौकोनी ठेवू शकतात. आणि ज्या ठिकाणी कट केलेलं होतं त्या ठिकाणी मी हे थोडंसं असं ओपन झालेल्या ठिकाणी शिवून घेतलेला आहे. आता हा पण दुसरा तयार करून घेतलेला होता ना, तो गोल केलेला त्यावर ठेवला आणि तो देखील त्याचप्रमाणे मी इथं कट करून घेतलेला आहे. तर बघू शकतात, हे दोन्ही गोल अगदी छान प्रकारे झालेले आहेत. तर त्यानंतर काय करायचं, याला एकावर एक ठेवायचं आहे. आणि अशा प्रकारे इथं शिलाई मारून घेतलेली आहे मी. आणि शिलाई मारून घेतल्यानंतर जो काही एक्स्ट्राचा कपडा होता ना, त्याला मी कट करून घेतलेला आहे. आणि त्याला डबल टीप देखील दिलेली आहे. त्यानंतर त्याला मी उलथून घेतलेला आहे. तुम्ही पण असंच करा, उलथून वगैरे घ्या. आता उलटून घेतल्यानंतर मी काय केलेले, जे सर्व पॅक आहे ना, तर याच्यामध्ये आपल्याला नॉट घालायचे, त्याच्यासाठी जागा कुठेच नाही. तर मी काय केलेले, ते काडीच्या काडीपेठीने इथे थोडंसं असे होल पाडून घेतले आहे. आणि ते चारही बाजूनं पाडून घेतलेले आहे, तुम्ही बघू शकतात. आणि काय करायचं, एका साईडने घालायचं आणि ते दुसऱ्या साईडनं परत गोल राऊंडमध्ये तसंच घालून, ज्या साईडनं घातलेलं आहे ना, त्या साईडने ते दोन्ही बंद आले पाहिजेत. असं एका साईडनं घालायचं. आणि त्यानंतर दुसऱ्या साईडने देखील तसंच घालायचं, त्याच्या विरुद्ध दिशेने, जेणेकरून इकडंही 2 बंद राहतील आणि इकडे देखील 2 बंद राहतील. म्हणजे ते ओढलं का ॲटोमॅटिक असं छान हे होतं. तुम्ही बघू शकतात, व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसतच आहे अगदी त्या प्रकारे. तर बघा, मी त्याला असे लटकन देखील इथं करून घेतलेले आहेत. तर याचा शॉर्ट्स व्हिडिओ मी टाकलेलाच आहे लटकनचा. लटकन वगैरे बनवून मी त्याला छान असं इथे रेडी केलेलं आहे. आणि ते तुम्हाला कसं वाटत आहे ना, ते देखील नक्की सांगा. आपले व्हिडिओ जर आवडत असतील तर नक्कीच आपल्या चॅनलला एक लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला नक्कीच विसरू नका. आणि लाईक केलं तर मला कसं प्रेरणा मिळते, मोटिवेशन भेटतं, की बाबा आपण काहीतरी केलं पाहिजे, आपले व्हिडिओ आवडत आहेत दुसऱ्यांना. तर तुम्ही नक्कीच एक लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करून ठेवा. आणि हा बघा, इथं असा फायनल लुक झालेला आहे पोटलीचाही आणि लटकनचाही. तर तुम्ही बघू शकतात. तर तुम्ही देखील या संक्रांतीला नक्कीच ट्राय करा. पोटली अशा भरपूर बनवा आणि संक्रांतीचं वाण म्हणून देखील देऊ शकतात. तर चला, इथंच एंड करते. बाय.